हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 23. न करोति. तुला एक गोष्ट सांगतो. एकदा एका शास्त्रज्ञाचा आध्यात्मिक सद्गुरूंजवळ विवाद झाला. विषय असा होता की आज विज्ञान इतके प्रगत झाले आहे आणि आपण हे कसले ध्यान, वैश्विक केंद्र, पुरुषोत्तम इत्यादी करत आहात. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शास्त्रज्ञ नेहमीप्रमाणे समुद्रावर फिरायला गेला. तेथे त्याने पाहिले की त्या आध्यात्मिक सद्गुरूंनी पाण्यापासून जरा दूर अंतरावर वाळूमध्ये एक मोठा खड्डा खणला आहे आणि ते पळीने समुद्राचे पाणी आणून त्या खड्ड्यात टाकत आहेत. त्याला मोठे नवल वाटले. जवळ जाऊन त्याने विचारले की आपण हे काय करत आहात? सद्गुरू म्हणाले की मी या पळीने समुद्राचे पाणी आणून या खड्ड्यात समुद्र रिकामा करणार आहे. त्यावर शास्त्रज्ञ म्हणाला, हा तर मूर्खपणा आहे. तेव्हा सद्गुरूंनी त्याला विचारले की आपण आपल्या छोट्याशा मेंदूमध्ये सुमारे 4 अब्ज ग्रहगोल तारे असलेले ब्रह्मांड सामावायला निघाला आहात. आपल्या मेंदूपेक्षा माझा खड्डा नक्कीच मोठा आहे आणि ब्रह्मांडापेक्षा समुद्र छोटा आहे. मग आता मला सांगा की मूर्खपणा कोण करत आहे? शास्त्रज्ञाने म्हटले, मनःशांतीसाठी का होईना मला ध्यान शिकवा. त्याला धडा आहे. लेख क्रमांक 24. न करोति. आपण ट्रिपला अरण्यात जातो आणि तेथे नैसर्गिक महाशांती अनुभवतो. अंगी ऊर्जा फैलावते, चैतन्य सळसळते, मोठा आनंद मिळतो. का? असे काय आहे त्या अरण्यात? वास्तवात त्या अरण्यातच असे सर्व काही आहे. कारण तेथे असलेली वनस्पतीसृष्टी, मनुष्येतर प्राणीसृष्टी, पुरुषोत्तमाने जे जसे जेवढे जितके जेव्हा दिले आहे त्यावर बेहद खुश आहे. त्यांना यात जराही बदल करावा असे वाटत नाही. ह्या नैसर्गिक व्यवस्थेने त्यांना कधीही त्रास होत नाही. जे घडते तो पुरुषोत्तमाचा महाप्रसाद म्हणून ते त्याचा मोठ्या आदराने आणि आनंदाने स्वीकार करतात. त्यांना भूतकाळात झालेल्याबद्दल उसासे नाही, कारण त्याबद्दल त्यांना जराही खंत नाही. तसेच वर्तमान त्यांनी परिपूर्णपणे स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याचा ते मोकळेपणाने आनंद घेत आहेत. त्यांना भविष्याची किंचितही चिंता नाही, कारण जे घडेल ते आनंद देणारेच असेल ह्यावर त्यांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे ह्या नैसर्गिक व्यवस्थेत काही बदल करावा असे त्यांना मुळीच वाटत नाही. कधीही कोणीही मनुष्येतर प्राणी निसर्गावर स्वामित्व मिळवताना आपण पाहत नाही. त्यांचे एकमेव तत्त्व आहे न करोति. येथे काहीही बदल करायला संधीच नाही. जे आहे तेच तंतोतंत सुयोग्य आहे. कैवल्यानंद म्हणजे आणखी काय निराळे आहे? हरि ओम.